हॅलो हॅलो या दरम्यान आपण स्वागत करूया असे जबरदस्त व्यक्तिमत्व सचिनजी यादव विधानसभा प्रमुख अणुशक्ती विधानसभा आणि त्यांच्या समेत आपण जर विचार केला तर अक्षय रूपवते शाखा क्रमांक 146 चे शाखा प्रमुख म्हणून त्यांचे जर पाहिले जातं या सर्व मान्यवरांचं श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सचिनजी यादव विधानसभा प्रमुख म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं खरं तर आमचे जवळचे परम मित्र आणि एका कालचे मात्र क्रिकेटर अणुशक्ती विधानसभा खरं तर हे नाव आपल्या डोळ्यासमोर मात्र वारंवार येतं तेच म्हणजे सचिनजी यादव यांचं इथं आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। सर तुमचं पुन्हा एकदा सहर्षमय हार्दिक स्वागत। सचिनजी यादव यांचं मत इथं आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चला फलंदाज पाठवायचा आहे देवनार गाव आणि एक 12th मॅन नक्कीच आता तुम्ही पाठवा कारण आता तुम्ही आता फिल्डिंग करतायत करण 12th मॅन आता पाठवा। सचिनजी यादव यांचं मात्र नुकतंच आगमन झालंय विधानसभा प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं अणुशक्ती विधानसभा या क्षेत्रातनं चांगलं कार्य करत असताना आज या स्पर्धेचे मास्टरमाइंड आदरणीय कुंदनजी कोळी खरं तर त्यांचे परम मित्र आइए सचिन सर आपका हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम। म्हणजे वाराही सुटलाय आणि कोलीवाडा म्हटलं तर वारा तर आलाच पाहिजे। चला स्पीडअप करा चला अजून 3 मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत थोडीशी याची नोंद घ्या कारण आता 5:15 वाजलेले आहेत अजून 1 तास आमच्या जवळ आहे। अक्षयजी रूपवते सर यांचं सुद्धा मात्र इथं आगमन झालेलं आहे शाखा क्रमांक 146 चे शाखा प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं। अक्षयजी रूपवते साहेब यांचं सुद्धा मात्र आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आमचे आदरणीय या स्पर्धेचे मास्टरमाइंड कुंदन कोळी सरांचे परम मित्र सचिनजी यादव आणि अक्षयजी रूपवते सर फिर से एक बार आपका हार्दिक स्वागत। यहाँ पर देखिए जरा यस धन्यवाद। खरं तर सचिनजी म्हटलं तर आमचं जुनं नातं आहे आणि नालंदा म्हटलं तर एक क्रिकेट प्रेमी आणि एक क्रिकेट वेडा आणि सचिनजी ती आठवण अजूनही मनामध्ये आहे। खरं तर ते क्रिकेट नव्हतं ते वेगळंच होतं म्हणजे याला धू त्याला धू त्या संघामध्ये त्याच्यामध्ये खेळ त्याच्यामध्ये खेळ आणि अजून एक नाव खाडे खरं तर मास्टर माइंड एक नाव ते तर अजूनही मात्र डोळ्यामध्ये आहे। पैसे तर कोणत्या अगर संघाला दिले असेल त्यांनी तर खरं तर हे 2 धुरंधर अंडरम बॉक्स विकेटचे तारे सितारे एका ठिकाणी मात्र करण पाटील आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र बल्ली दिनेशजी उलवेकर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत। आता बघायचं आहे करण पाटील जय माता दी चषकामध्ये जी छाप सोडली होती ना 52 धावाची आता या ट्रॉम्बे नगरीमध्ये खरं तर ही छाप सोडतील का हा प्रश्न तर नक्कीच पडला आहे। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ एक मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आमचे आदरणीय कुंदनजी कोळी खरं तर या श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि त्यांच्या समेत त्यांचे 2 परम मित्र सचिनजी यादव आणि अक्षयजी रूपवते सर तुमचं सहर्षमय स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने एका ठिकाणी उल्वा नोड या विभागातून आलेला कोंबडभुजे गाव मंगेश स्मृती संघ खरं तर आज कुठेतरी कमी धावसंख्या आहे। आता बघायचं आहे करण पाटील हो नाम ही काफी आहे काय फटका खेळलाय खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्लाइस केलाय चेंडू गेला सीमारेषा पार मिळाल्या 4 धावा। स्पर्धेमध्ये जी छाप सोडली होती ना या फलंदाजाने
तशीच मात्र सुरुवात करून दिलेली आहे. नाव आहे करण पाटील. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. खरं तर बल्ली अजून नॉनस्ट्राईकच्या दिशेने आहेत, पण दिनेशसुद्धा कमी नाही आहेत. हो बघितलं, मी सांगितलं दिनेश उलवेकर सुद्धा कमी नाही आहेत, कारण दांडगा अनुभव आहे त्यांना. टेनिस क्रिकेट जगतातले तारे सितारे आहेत आणि खरं तर कमबॅक करणं त्यांना माहिती आहे. चौकार तर नक्कीच आला आहे, पण कमबॅकसुद्धा केलं आहे. बघा तुम्ही सहजरित्या मला चौकार मारू शकत नाही आहे, हे मात्र दिनेश उलवेकरांनी सांगितलं आहे. 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि 2 चेंडूनंतर 4 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा अजून एक मात्र जास्त शफल झाले. एवढा रूम मात्र होता की बाबा तिथं 2 माणसं राहू शकतात तेवढा रूम होता त्या करण पाटीलकडे, पण फटका मात्र खेचला गेलेला नाही आहे कारण मिस टाईम झालं. आता पुन्हा एकदा दिनेश उलवेकरांनी सांगितलं की कमबॅक केलं आहे. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर. बघा सध्याच्या घडीला एक वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र खेळाडू आहे आणि एक मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळाडू आहे. ही फिल्डिंगची व्यूहरचना. हो पुन्हा एकदा गॅपमध्ये मात्र चेंडू रवाना झाला आहे. 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. आता बघायचं आहे सीमारेषा पार चेंडू जाईल का, पण चेंडूला मात्र अडवलं जात आहे आणि क्षेत्ररक्षण केल्यानंतर कुठेतरी आपल्या संघासाठी 1 धावा अडवण्याचा प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाचा झाला आहे आणि जिथं 4 धावा होत्या तिथं मात्र 3 धावा आल्या. खरं तर रॉक 11ने मात्र चांगली कामगिरी केली. 2 संघांना मात्र त्यांनी नमवलं. कृतिकची मात्र चांगली फलंदाजी झाली, अनिलची मात्र चांगली फलंदाजी झाली, अक्रमची चांगली गोलंदाजी झाली, म्हणजे जोगेंद्र नांदगावकर, किशोर सर्वांची कामगिरी मात्र चांगली राहिलेली आहे. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 8 धावा. या दत्तनगर गावाचे पंच म्हणून कार्य पाहत आहेत हर्षलजी जाधव, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. दत्तनगर गावाचे पंच यांचं आगमन झालं आहे कारण त्यांचा गाव मात्र कुठेतरी जिंकला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी स्वतः सरपंच मात्र आलेले आहेत. पुन्हा एकदा हर्षलजी जाधव तुमचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली. खरं तर हे अंडरम बॉक्स विकेटचे दोन्ही तारे सितारे. हो फटका तर सजवलाय पण खेळाडू निवडलाय कुठ. ओ माय गॉड, खरं तर हे काय घडलं आणि तिथं काय घडलं म्हणजे एक सोपा झेल तुम्ही कोणचा सोडलाय तोच म्हणजे बल्ली यांचा, जो अंडरम बॉक्स क्रिकेटचा हा सितारा आहे. पूर्ण भारतभरामध्ये या नावाची चर्चा आहे. नाव आहे बल्ली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर बिन गडी बाद देवनार गावाची धावसंख्या झालेली 11. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया सुंदर डीजे संगीत. मात्र एक अनुभवी गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजाचं नाव बॉलर्स नेम त्याला जास्त वेळ घेऊ नका आणि गोलंदाजाचं नाव सांगा. सुधीर भाई तुमचं हार्दिक स्वागत. बॉलर्स नेम कांतीभाई. कांती मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. आता कांती यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि या ग्राउंडमध्ये आपण जर विचार केला तर जेव्हा कुठलाही फलंदाजी करत असताना संघ जास्त धावा कुठणार ना ते धावा कमी आहेत. इथं मात्र बॅटची लिडिंग एज यष्टांच्या मागे थोडीशी झाली गफलत आणि त्याच्या मागे एक मोठी गफलत. आता चेंडू चालला आहे लॉंग स्टॉप रिझनमध्ये, जिथं मात्र 1 धाव यायची होती तिथं मात्र 3 धावा.
आता असं म्हणूया जेव्हा मॉलमध्ये जातो बाय वन गेट वन, इथं तर आपण तसंच मात्र काही चित्र आपल्याला बघायला भेटलं. कारण धावा होत्या 1 आणि धावा आल्या 3. एक एक धावांसाठी मात्र झगडावं लागतं, रडावं लागतं. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 14 धावा आणि टार्गेट आहे 48 धावांचं टार्गेट आहे. त्याच्यामध्ये 14 धावा देवनार गावाने कुठल्या आणि कुठंतरी मात्र ते 2 शेवटचे षटक होते. खरं तर ती त्याच्यामध्ये त्या 2 गोलंदाजांनी एक जादूची कामगिरी केली आणि धावा मात्र रोखल्या. स्लो वन पद्धतीचा चेंडू, खडे खडे लॉफ्टेडचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू चाललाय, टाटा सी यू बाय बाय. 4 रन डीजे. कारण लग्नाचा सीझन आहे, आपल्या भाच्याच्या कार्याला तर नक्कीच जाणार आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या टायमाला खोलवर पद्धतीचा चेंडू होता, अक्षरशः चॉप केलाय. बघा हे क्रिकेट आहे मित्रांनो. अगर ज्या चेंडूची रिक्वायरमेंट असेल तसंच मात्र तुम्हाला फटका खेळायचा आहे. बघा इथं मात्र बल्लींनी तसंच केलंय. जेव्हा मारायचा चेंडू होता त्याला मारला, जेव्हा सन्मान द्यायचा होता त्या चेंडूला सन्मान दिला. हे क्रिकेट आहे आणि हे बॉक्स क्रिकेटचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बॅटची कड आणि या टायमाला चुकी नाही आहे. करण पाटीलचा विकेट मात्र घेतलाय कांती आणि डीजे. अनवते कॅप्टनने अगोदरच सांगितलं की आज राज आमच्यामध्ये नाही आहे, ज्यांनी मात्र मागील स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब मात्र घेतला होता. बॅट्समॅन नेम देवनारगाव या ना. 12 मॅन आता तुमची बॅटिंग आहे ना, या ना. थोडासा सपोर्ट करा. निखिल कॅप्टन आहेत, करणचे भाऊ आहेत. ओके निखिल मात्र स्वतः संघ नायक मैदानाच्या आतमध्ये. आता त्यांना माहिती आहे एकच मोठा फटका मात्र खेळायचा आहे, पण तो मोठा फटका तुम्हाला खेळून देणार नाही आहेत. कारण आम्ही उलव्या नोडमधनं आज ट्रॉमेमध्ये का दाखल झालोय, खरं तर आमच्यासुद्धा नावाचा बोलबाला आहे आणि ही मॅचमध्ये तर चुरस मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे. हो बघा काय चेंडू पेश केलाय कांती यांनी, हलक्या हाताने मात्र डिफेन्सिव्ह केलाय. आता दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू नाही, कारण बल्लींनी तर मात्र स्ट्राईक घेतली होती, पण तिथं मात्र रोखलं स्वतः कॅप्टन. निखिल 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली आहे तीच म्हणजे 21 धावा. खरं तर चांगली धावसंख्या मात्र उभारली 21. 21. चला लवकर करा, हरिअप थोडा स्पीडअप करा विनंती आहे. कारण आता IPLचे मॅचेस सुद्धा मात्र आहेत आणि तो IPLचे मॅचेस आल्यानंतर कुठंतरी मात्र आता 1-1.5 महिने फुल फॉर्म. आजचा जो सामना आहे तो सुद्धा मात्र महत्त्वाचा आहे. एका ठिकाणी हैदराबाद तर दुसऱ्या ठिकाणी मात्र चेन्नई. बघा दोन्ही संघ मात्र पिछाडीवरती आहेत आणि आजच्या दिवशी मात्र कुठला संघ बाजी मारणार आहे. आणि त्यापूर्वी या मैदानाच्या आतमध्ये तिसरा संघ, तिसऱ्या 28 21 27 पाहिजे ना, अजून 18-27 समीकरण आहे. 18-27. चला स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतः कॅप्टन
मनोज मात्र आलेले आहेत. काय चेंडू हा, इथं काय घडलं. खरं तर कॅच होती का काय हा प्रश्न तर नक्कीच पडलाय. पण गुरव मात्र आपण जर विचार केला तर वाईटची अपील करतात. आता इथं वाईट आणि नो चेंडू बघायचंच नाही आहे. कारण आपण जर विचार केला तर मागील मॅचमध्ये अमरनगरनी मात्र 50 धावा डिफेंड केल्या. आता हे तुम्ही डिफेंड करू शकता की नाही हा प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा चेंडूला वळवलंय आणि तेवढाच शॉट मात्र चांगला केलाय. नाव आहे फलंदाजाचं बल्ली जो हर दिन कर. अजून एक लो फुलटॉस चेंडू त्याच्यावरती हल्ला बोल. चेंडू जाईल खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देऊन काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दिशेने तिथं धावा भेटल्या 4. धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते. 31 धावा. अजून एक फटका जाईल का सीमारेषा पार. हो गेलाय फटका सीमारेषा पार. नाव आहे फलंदाजाचं बल्ली डीजे. त्याच्यावरती योग्य स्ट्रोक असं आपण म्हणूया. कारण बल्ली ऑन अ फायर. भारताचा हा एक बॉक्स क्रिकेटचा तारा सितारा. बघा अंडरम क्रिकेटचं चांगले खेळतात पण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आम्ही कमी नाही आहोत. हे सांगत असताना आलाय पुन्हा एकदा या षटकामध्ये या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 4 डीजे. जिंकण्यासाठी देवनार गाव एकदम समीकरण सोपं आहे. म्हणजे पहा ना तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 7 धावांची गरज आहे. अजून एक मात्र लो फुलटॉस चेंडू होता. उजव्या एष्टीच्या बऱ्याचसा बाहेर मात्र चेंडू होता. त्या चेंडूला छेडछाड के आणि हे काय घडलं इथं थोडंसं फंबल आपल्याला बघायला भेटलं. बघा युवा खेळाडू आहेत. खरं तर थोडीशी चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये थोडीशी चुकी नव्हे तर ती मोठी चुकी असते आणि ती चुकी मात्र तुम्हाला करायची नाही आहे. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावा 43 आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. डीजे. केला तर देवनार गाव कुठेतरी विजयाच्या उंबरट्यावरती मात्र उभा आहे. आता कोंबडभुजेंना मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हो खोलवर पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती खोदून काढलेला हा स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने. कॅप्टन आहेत. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. चला दत्तनगरचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा बल्ली. हो काय फटका सजवलाय. खडे खडे गॅप मध्ये आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ. या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 37 धावा बनवणारा अंडरमचा हा सुपर डुपर स्टार या सामन्याचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. एकदा बल्लीसाठी जोरदार ताली होऊन जाऊ मित्रांनो. 12 चेंडू 37 धावा. दत्तनगर गाव टॉस साठी यायचं आहे.
चला आता आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. सचिनजी यादव, दोघं या. अक्षयजी या, अक्षयजी रुपवते या, सचिनजी यादव या. खरं तर आंखों में काला चश्मा और ये ब्यूटीफुल कलर. चला बल्ली यायचं आहे. पहिला टॉस करून घेऊया, नंतर मॅन ऑफ द मॅच देऊया. पहिला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. केणीजी जरा थांबायचं आहे. सागर केणी थोडंसं थांबा. 12 चेंडू आणि 37 धावा. देवनार गाव एकदा बल्लीसाठी पुन्हा एकदा ताल्या होऊन जाऊन दे, कारण असे बरेचसे पुरस्कार मात्र घेण्याची सवय आहे या खेळाडूला. नाव आहे बल्ली. खरं तर कुंदनजी कोळी, सचिनजी आणि रुपवते सर इथं मात्र उपस्थित आहेत. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्रमंडळची एक जबरदस्त असं सन्मान चिन्ह. बली काय म्हणाल? थांबायचं आहे, टॉस आपल्याला उडवायचं आहे. सचिनजी टॉस उडवायचं. कॉंग्रॅच्युलेशन. खरं तर आम्ही तुमची बॉक्स गेटमध्ये तर फलंदाजी बघतो. आज कुठंतरी करण मात्र थोडंसं माघार पण करणनी घेतली आणि आज तुम्ही मात्र पुढे आले. ओव्हरऑल क्रिकेट खेळत असताना मात्र आज तुम्ही ट्रॉम्बे नगरीमध्ये देवनार गावाचं नाव पुन्हा एकदा मात्र उंचावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कसं वाटतं जेव्हा तुम्ही ओव्हरऑल क्रिकेट खेळायला आलात? तुम्हाला आधी थँक्यू बोलीन. आणि टुर्नामेंट खूप चांगली आहे आणि ओव्हरऑल क्रिकेट बोललं तर एक जरा वेगळा फॉर्मॅट येतो, पण काय नाही, क्रिकेटच आहे, खेळायला लागतं, कारण की गावासाठी खेळतोय तर जरा मेहनत करायला लागते आणि अजून मेहनत करत राहू. धन्यवाद. तुमच्या पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. चला या दत्तनगर गाव आणि देवनार गाव. सचिनजी आणि रुपवते सर या. आहे नाही नाही आपलं साधा कर या. चला थोडा हाडला कोंबडभुजे गाव पुढच्या वर्षी परत यायचं. छापा कोण जिंकलाय? खरं तर कुठेतरी कमी पडले. आज पुढच्या वर्षी पुन्हा एकदा थाटामाटात आणि आमचा जो महत्त्वाचा खेळाडू आहे त्याला घेऊन या. चला तुम्ही स्थानपन्न बसून घ्या. पुन्हा एकदा सागर केनी मात्र टॉस जिंकला, जास्त वेळ घेणार नाही आहे. निर्णय क्षेत्ररक्षण. चला न्यूज याप्रमाणे तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे 4 षटकांच्या सामन्यात. चला आता एक छोटासा सत्कार आपण घेऊया. खरं तर श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ या आयोजित या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आमचे सचिनजी, खरं तर सचिनजी यादव, त्यांचा सत्कार कोळी कॅप आणि महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार अर्थातच शॉल, महाराष्ट्राची आन बान शान आणि खरं तर एक रोपटं देऊन खरं तर सचिन यादव सरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तदनंतर आमचे रुपवते साहेब या. खरं तर पुढचा सत्कार आमचे रुपवते साहेब. खरं तर रूपच चांगलं आहे म्हणून नाव आहे रुपवते. बघा हँडसम चेहरा, डॅशिंग पर्सनॅलिटी. सर्वप्रथम कोळी कॅप इथं बघायचं आहे, समोर कॅमेरा आहे. रवी सर इथं बघायचं आहे. तदनंतर महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, महाराष्ट्राची आणबान शान अर्थातच शॉल, भगवं वस्त्र आणि तदनंतर एक छोटंसं रोपटं, मैं तुलसी तेरे आंगण की, समोर आपल्याला लावायचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा. चला दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा प्लीज, मॅच चालू. मानसजी कुठे असतील या, मायक्रोफोनचा ताबा घ्या. मानसजी, मानसजी आलेत आलेत. मानसजी खरं तर आम्हाला सपोर्ट करतायत. आता पुढच्या मॅचसाठी एक नवीन गोड आवाज या ट्रॉम्बे गावाचे सुपुत्र. आता पुढचं समालोचन मात्र धावतं समालोचन घेऊन येत आहेत माझे साथी समालोचक मानसजी.
पहिले लिखायला देख ना. करण आणि बल्ली बॅट्समॅन ते आहेत ना दोघं, करण आणि बल्ली. हा ना ना, करण आणि बल्ली ना दोघं बॅट्समॅन ओपनिंगला. करण पाटील आणि बल्ली. अक्षय गुरु मला माहिती. बॉलर नेम सलामीची जोडी मैदानात दाखल होते. करण पाटील आणि बल्ली. देवनार गाव वर्सेस दत्तनगर हा सामना 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते हेमंत, त्यांना सामना करतील करण पाटील. पहिला चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात आणि चेंडू चाललाय वन बाउंस चौकार. चौकाराने खातं खोलतायत आपल्या संघाचं. डीजे प्लीज. पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार पाहायला मिळाला. पाहूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साइडला चेंडू मारलाय. रेस लागले चेंडू आणि फिल्डर मध्ये, परंतु ही रेस कोण जिंकणार? तर क्षेत्ररक्षक जिंकलाय. तोपर्यंत 2 धावा काढलेल्या आहेत आणि संघाच्या धावसंख्येत भर होते. 2 चेंडू आणि 6 धावा. हॅलो. पुन्हा एक दणदणीत चौकार पाहायला मिळतोय करण पाटील यांच्या बॅट मधून. काय सुरुवात करून देतात आपल्या संघासाठी. 3 चेंडूंमध्ये 10 धावा काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन हेमंत, त्यांना सामना करतील ते करण. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा वन बाउंस चौकार. आतापर्यंत 4 चेंडू आणि 14 धावा काढलेल्या आहेत करण पाटील यांनी. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत हेमंत यांच्या षटकातले. मेरा है ये ना. हेलो. पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू चाललाय वन बाउंस 2 बाउंस चौकार.
थँक्यू डीजे. दादा दादा बॅट्समन नेम नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत प्रमोद आणि गोलंदाज आहे जय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते जय. त्यांच्या समोर असतील ते मागील मॅच मधले मॅन ऑफ द मॅच बल्ली. पहिला चेंडू जय यांचा, सामना करतील ते बल्ली. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे फिरोज. चेंडू पकडतील, फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेला थांबवलाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू जय यांचा, सामना करतील ते प्रमोद. ओ हो, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडूचा आणि बॅटीचा काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रमोद सामना करतील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 20 धावा झालेल्या आहेत आणि 3 चेंडू, अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. चौथा चेंडू जय यांचा, सामना करतील ते बल्ली. ओ हो, चेंडू हवेत आहे परंतु सीमा रेषे बाहेर आहे. चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. डीजे प्लीज. चला, चेंडू आलेला आहे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा जय, सामना करतील ते बल्ली. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका होता, क्षेत्ररक्षक आहेत तिथे फिरोज. एका धावेवर समाधान मानावं लागेल. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. शेवटचा चेंडू, सामना करतील ते प्रमोद. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हळवार पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. दत्तनगर संघाचा एक युवा गोलंदाज अयान.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो आयान. पहिला चेंडू आयान यांचा सामना करतील ते प्रमोद. ओ हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु काही फरक पडलेला नाहीये प्रमोद यांना. चेंडूला भिरकावून दिला सीमारेषे पार. षटकार. पहिल्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू आयान यांचा पुन्हा एकदा सामना करते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा समाचार घेत आहेत प्रमोद. पुन्हा एकदा डीजे. थँक्यू डीजे. आणि या षटकाराच्या मदतीने देवनार गाव या संघाच्या 40 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरा चेंडू आयान यांचा सामना करतात ते पुन्हा एकदा प्रमोद. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु फरक पडणार नाहीये. पुन्हा एकदा त्याच दिशेने षटकार मारलाय. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते प्रमोद यांच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आहे प्रमोद यांच्या बॅटमधून. चौथा चेंडू आयान यांचा पुन्हा एकदा सामना करतात ते प्रमोद. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बाहेर टाकलेला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 47 धावा. पाचवा चेंडू सामना करतील ते बल्ली. पंचांचा इशारा येतोय अवांतर धाव. वाईट बॉल, नकारात्मक चेंडू आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 48 धावा. पाचवा चेंडू पुन्हा एकदा चेंडू तर हवेत आहे. चेंडू खाली सागर केने परंतु झेल सुटतोय. त्या साईडच्या लहान मुलांनी मैदानाच्या बाहेर जायचंय. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. जी लहान मुलं मैदानात खेळतात त्यांनी मैदानाच्या बाहेर जायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सामना करतील ते पुन्हा एकदा प्रमोद. पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू मारलाय सागर किने चेंडूच्या मागे परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. नंतर संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 53 धावा झालेल्या आहेत. या चौकाराच्या मदतीने 50 कंप्लीट झाल्या देवनार गावाच्या आणि टोटल स्कोर 53 धावा. हे शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक. नवीन गोलंदाज रियाल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय.
समोर आहे तो फलंदाज बल्ली. ओहो, काय चेंडू टाकलाय, परंतु तिथे कॅच मिस झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा चेंडू रियाल यांचा. पुन्हा एकदा सामना करतायत ते बल्ली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एका धावेवर समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे अब्बू. तिसरा चेंडू रियाल यांचा. सामना करतायत ते प्रमोद. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, बॅटरीच्या आतली कड. चेंडू मागच्या दिशेने चाललाय, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. 55 वगैरह का ना, कितना हो 55 वगैरह का 55. संघाची धावसंख्या झालेली आहे 55 धावा, 55. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले आणि हे शेवटचं षटक आहे. पाचवा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतायत ते मनोज. फुलटॉस चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने चेंडू मारलाय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे तिथे अब्बू यांच्या माध्यमातून, परंतु एकच धाव कंप्लीट होते. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू या पहिल्या सत्रातला. लास्ट बॉल ऑफ द मॅच. ओ हो, चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार.
64 धावांचं लक्ष आहे. शेवटच्या ओव्हरला 10 रन आले. बरोबर आहे ना? 64 आहे. 62 मारे उन लोग ने. 63 मारे उन लोग ने. किती आले? 10 20 28 त्याला 25 आले ना? हां. 40 50 64 धावांचं लक्ष आहे. चला पहिला चेंडू सामना करतील ते हेमंत. हलक्या हाताने चेंडू वळवलाय आणि एक धाव कंप्लीट करतायत. बॉलर्स नेम कळवायचंय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. पुन्हा एकदा तसाच फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एका धावेवर समाधान मानावं लागेल यज्ञेश यांना. तीन चेंडूंमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करतायत हेमंत. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू पकडतील फेकी करतील तोपर्यंत तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. हॅलो शिव वाहतूक अध्यक्ष आमचे आदरणीय समर्थ भाई यांचं मात्र इथं आगमन झालंय. आइए आपका हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. समर्थ भाई एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आपका इस टूर्नामेंट के माध्यम से सबसे पहले आपका हार्दिक स्वागत. मागील चेंडूवर हेमंत यांचा एक मोठा विकेट पाहायला मिळाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 10 धावा झालेल्या आहेत आणि एक गडी बाद. नवीन गोलंदाज बल्ली त्यांना सामना करतील ते यज्ञेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू गेलाय यष्टी रक्षकाच्या हातात. यज्ञेश यांना परतावं लागतंय.
नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत आयुष. आणि गोलंदाज आकाश गुरव उर्फ बल्ली. पुन्हा एकदा परंतु आयुष यांनी चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. दोन चेंडूंमध्ये 16 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आयुष पुन्हा एकदा तसाच फटका आणि पुन्हा एकदा ओ हो काय फिल्डिंग पाहायला मिळाले. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तीन चेंडूंमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. फिरोज यांनी सुद्धा बॅट फिरवली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली. फिरोज यांना सुद्धा परतावं लागतंय. 4 चेंडू 17 धावा आणि 3 गडी बाद. सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय NK लाईट्स अँड साऊंड यांच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. पाचवा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली परंतु झेल सुटतोय हातातून. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. तो सामना करतील ते जय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. दोन धावांनी समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा आणि 3 गडी बाद. बारा चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता दत्तनगर संघाला जिंकण्यासाठी. बॉलर नेम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते निखिल. पहिला चेंडू निखिल यांचा. सामना करतील ते आयुष. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे अप्रतिम झेल. आयुष यांना परतावं लागतंय. थोडं स्पीडअप करायचंय.
ती लहान मुलं जिथे खेळतायत त्यांनी बाहेर जायचंय मैदानाच्या. दुसरा चेंडू निखिल यांचा सामना करतील ते रियाल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली परंतु झेल सुटतोय आणि 4 धावा. तीन चेंडू आणि धावा झालेल्या आहेत त्या 25. पुन्हा एकदा रियाल यांचा मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झालेली आहे 26 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. 7 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. 6 षटकार ठोकावे लागतील जर हा सामना विजय व्हायचा आहे तर. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली परंतु झेल निसटतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सहा चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. पुन्हा एकदा समोर मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते तिथे. ओ हो काय फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. तीन बॉल 28 धावांची गरज आहे. 3 षटकार मारले तरी हा सामना मुश्किल आहे दत्तनगर या संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. ओहो हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता परंतु हेलिकॉप्टर काही फिरलेला नाहीये. लेग बॉयच्या स्वरूपात एक धाव येते.
सामना पूर्णपणे देवनार गाव या संघाकडे झुकलेला आहे. शेवटचा चेंडू. हॅलो, चला अभिनंदन. खरं तर देवनार गाव अभिनंदन, दत्तनगर गाव